लोकसभेचं चित्र महाराष्ट्रात कुठेतरी स्पष्ट होण्याचे संकेत दिसत आहेत। भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केली, त्यात 20 उमेदवार होते आणि त्यानंतर शरद पवारांनी एक धक्का दिला, तो म्हणजे सर्वच राजकीय पक्षांना। कसा तर त्यांनी तब्बल 3 नेते फोडले। वस्तात आपला एक डाव कायम राखून ठेवतो। चर्चांना उधाण येत होतं की लंके हे राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडून जातील आणि त्यानंतर तसंच घडलं। लंकेंना लोकसभा लढायची होती, त्यामुळे लंकेंनी आपली तयारी केलेली होती। लंकेंनी शेवटी मार्ग अवलंबला आणि लंके हे राष्ट्रवादी पवार गटात जाणार हे यावर शिक्कामोर्तब झाले। अजित पवारांनी सांगितलं की तुम्हाला आमदारकीसुद्धा सोडावी लागेल, मात्र त्याची प्लॅनिंग अँड प्लॉटिंग निलेश लंकेंनी केलीच होती। आता पारनेरचे आमदार आहेत ते, मात्र अहमदनगर दक्षिणमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत ते आणि लोकसभेच्या रिंगणात राष्ट्रवादी पवार गटाकडून ते लढणार आहेत, हे जवळजवळ फिक्स होणार आहे। दुसरं नाव येतं मनसेला राम ठोकलेले वसंत मोरेंचं। वसंत मोरेंनी सांगितलं की राज ठाकरेंना मी माफी मागतो राज ठाकरेंकडे, पण मी पक्ष सोडतोय कारण पुण्यामध्ये सगळंच बिनसलंय आणि लोकसभा लढायची आहे त्यांना, त्यामुळं त्यांचा हा सर्वात मोठा बदल आहे। पवारांनी फोन केला, ठाकरेंनी फोन केला आणि बऱ्याच सर्व पक्षांकडून फोन आले, मात्र वसंत मोरे यांनी मनसेला जयराम ठोकल्यानंतर आता मात्र त्यांचं राजकारण हे राष्ट्रवादी पवार गटाकडे वळणार आहे, हे त्यातल्या त्यात करे। तिसरं नाव येतं ते म्हणजे हरीश चव्हाण यांचं। हा नेतासुद्धा पवारांच्या सोबत बैठका करतोय आणि जवळजवळ असं सांगितलं जातं की येणाऱ्या दिवसांमध्ये मोठा पक्षप्रवेश होऊ शकतो। आणि पक्षप्रवेश काय तर हा नेता राष्ट्रवादी पवार गटाकडून आगामी निवडणुकांमध्ये सामोरासुद्धा जाऊ शकतो। त्यामुळे शरद पवारांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे आणि सर्वच्या सर्व पक्षांना यामुळे मोठा फटका बसू शकतो। म्हणजेच महायुतीच्या पक्षांना, महायुती आणि महाविकास आघाडीचं हे रस्सीखेच, कोण बाजी मारणार, कोण जिंकणार लोकसभा 2024, तुम्हाला काय वाटतंय सांगायला विसरू नका आणि चॅनलला हमखासपणे सबस्क्राईब करा।